रत्नागिरी सिंधुदुर्गावरती सामंतांचा दावा कायम असल्याचं बघायला मिळतंय। नागपूरमध्ये मंत्री उदय सामंत यांनी वक्तव्य केलेलं आहे। शिंदेंना त्रास नको म्हणून माघारीची पोस्ट केल्याचं सामंत म्हणतात। शिंदेंना त्रास नको म्हणून माघारीची पोस्ट केलेली आहे असं सामंत यांनी वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गावरती सामंत यांचा दावा कायम बघायला मिळतोय। नागपुरात मंत्री उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य खरं तर बघायला मिळतंय। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गावरती हा दावा कायम ठेवण्यात आलेला आहे। खरं तर गेले काही दिवस आपण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या संदर्भातली चर्चा ऐकतोय। आता पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्गावरती सामंत यांनी दावा कायम केलेला आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेला मिळाली पाहिजे, त्याच्यामुळे दुमत असण्याचं काही कारण नाही। आणि एखादी व्यक्ती ज्यावेळी संवेदनशील आणि भावनाप्रधान असते तोच त्या मतदारसंघाचा विकास करू शकत असतो। तो कापर असतो, कठोर असतो, करू शकत नाही। आणि म्हणून आम्ही देखील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची समजूत घातलेली आहे। त्याच्यामुळे कुठेही चिंता करण्याचे काही कारण नाही। आज त्या गोष्टीला पूर्णविराम मिळालेला आहे। आजही दावा आमचा आहे, पण याच्यातले सगळे निर्णय जसं मी सांगितलं तसं एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा घेतील। आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की शिवसेनेनं दावा का केलाय ह्याला देखील लॉजिक आहे। आणि प्रत्येक पक्षाला दावा करण्याचा अधिकार आहे। कुठं भाजपनं दावा केला, राणेसाहेबांनी पत्रकार परिषद घेतली म्हणून ती अजिबात नाराज नाही। परंतु पत्रकार परिषद झाल्यानंतर एक त्याच्यातनं जो मेसेज जातोय तो त्यांच्यापर्यंत असा गेला की या जागेमुळं आपले नेते जे आहेत, मुख्यमंत्री जे आहेत, त्यांना नाहक त्रास होतोय। आणि त्या भावनेतनं त्यांनी तो निर्णय घेतलेला होता। त्यांचा तो वैयक्तिक निर्णय होता। आणि कुटुंब म्हणून जर सांगायचं झालं तर त्यांच्यापेक्षा वयाने जरी मी लहान असतो तरी पॉलिटिकल निर्णय हे आम्ही कुटुंब म्हणून एकत्र बसून घेतो। त्याच्यामुळे आमचा देखील निर्णय झालेला आहे आणि कार्यकर्त्यांचा देखील निर्णय झालेला आहे। त्या ठिकाणी शिवसेनेचाच दावा आहे आणि शिवसेनेचाच दावा शेवटपर्यंत आहे।